अभिमन्यू हॉटेल ते राज हॉटेल हा रस्ता MIDC मध्ये येतो आणि MIDC मध्ये आल्यामुळे याच रस्त्याचं काम गेल्या वर्षी डांबरीकरण व हॉट मिक्स व गटारे हे 1 वर्षापूर्वी या रस्त्याचं काम झालेलं होतं। आजही तो रस्ता आणि गटारे सुस्थितीत आहे आणि सुस्थितीत असताना सुद्धा आता त्याच रस्त्यावरती काँक्रिटीकरण आणि रुंदीकरण करण्याचं टेंडर निघालेलं आहे। माझं एकच म्हणणं आहे की 1 वर्षापूर्वी जर त्या रस्त्यावर कोट्यावधी रुपये खर्च होताना आज 17,64,00,000 रुपये त्याच रस्त्यावर खर्च करण्याची MIDCला गरज का? कुठल्या ठेकेदारासाठी हे टेंडर काढलं गेलं आणि ह्याच्या पाठीमागे कुठली शक्ती आहे ही पण चौकशी खऱ्या अर्थाने झाली पाहिजे। कारण मुळात MIDC म्हटल्यानंतर MIDC मध्ये असंख्य लोकांनी जमिनी दिलेल्या आहे। आज प्रत्येक वाडीमध्ये जाणारे रस्ते अजून सुधारलेले नाहीत, तिथे डांबरीकरण झालेले नाहीत आणि ह्याच रस्त्याला 17.5 कोटी रुपये खर्च करण्याची काय गरज आहे? दुसरं माझं एक म्हणणं आहे की MIDC पासून रेल्वे स्टेशनपर्यंत जाणारा रस्ता हा पूर्वी MIDCने पूर्ण केलेला होता आणि आज सध्याची परिस्थिती आहे जो MIDC ते कुंभारवाडीतून जाणारा रस्ता हा संपूर्ण खराब झालेला आहे आणि त्या रस्त्यावर काही न खर्च करता आज संपूर्ण खड्डे पडलेले आहेत आणि आता चांगला रस्ता असताना सुद्धा या रस्त्यावर एवढे खर्च करण्याची काय गरज आहे? कुठल्या ठेकेदाराचं पोट भरण्यासाठी हे 17 कोटीचं टेंडर निघालं आहे याची लवकरच चौकशी करण्याची आम्ही मागणी करणार आहोत। आज माझं म्हणणं एकच आहे की संपूर्ण या MIDC मध्ये ज्या शेतकऱ्यांना जमिनी दिल्यात ते शेतकरी दरवर्षी कुठल्या ना कुठल्या परिस्थितीमध्ये उपोषणाला बसत असतात। कोण स्मशानभूमी मागतो, कोण रस्ते मागतो, कोण पाणी मागतं, पण ह्या लोकांना पाणी दिलं जात नाही आणि ठेकेदाराचं पोट भरण्यासाठी 17.5 कोटी रुपयाचं टेंडर काढलं जातं। माझं एकच म्हणणं आहे की या टेंडरची चौकशी व्हावी आणि ही चौकशी करून जी सध्याची परिस्थिती आहे पत्रकारांनी जाऊन बघावी। कारण शेवटी MIDCचं जे टेंडर निघतं हे स्थानिक पेपरमध्ये पण येण्याची गरज असते आणि निविदा सुद्धा न येता ही टेंडरने ही डायरेक्ट मॅनेजर आहे ह्याची पण चौकशी होण्याची गरज आहे आणि ह्याची पाठीशी कोण आहे ह्याची पण चौकशी होणे गरजेचं आहे। या संदर्भात MIDCच्या अधिकाऱ्यांशी वगैरे चर्चा केली? आम्ही स्वतः आमचे तालुका प्रमुख या MIDCचे रेवणकरांकडे जाऊन या रस्त्याची चौकशी केली। त्याच्यानंतर आम्हाला त्यांनी टेंडरची प्रत पण दिलेली आहे। आम्ही त्यांना एकच राजींना ऐकलं विचारलं, गेल्या वर्षी जर तुम्ही खर्च केलात तर यावर्षी खर्च करण्याची गरज आहे। पावसानंतर जर खड्डे पडले, भविष्यात रस्ता खराब झाला किंवा अन्य काय झालं तर तुम्ही निश्चित त्या रस्त्यावर खर्च करा। आज खर्च करण्याचं गरज काय आणि सध्या त्या रस्त्यावरून ट्रॅफिक कुठे आहे आणि त्याचा फायदा कोणा होणार? कुठल्याही परिस्थितीत त्या रस्त्याचा कोणाला फायदा लागेल? राज हॉटेलकडे गेल्यानंतर 2 ठिकाणी बायपास आहेत, त्यामुळे मोठे कंटेनर येण्याचा विषय येत नाही। 2 बायपास आहेत, ते लहान रस्ते आहेत, त्यामुळे या रस्त्याचा कोणालाही फायदा अभिमन्यूपासून राज हॉटेलपर्यंत सर्वसामान्य जनतेला होत नाही, मोठ्या वाहनाला पण होत नाही। मोठ्या वाहनाचा जो रस्ता आहे तो PWDचा RSS पासून पुढा शहरापर्यंत आहे। या स्थितीत काम सुरू केल्यास तुमची भूमिका काय राहणार? आमची भूमिका एक राहील की शासनाचा जो पैसा हा जो एवढा 17.5 कोटी रुपये त्या कॉन्क्रीट करण्यावर खर्च केला जातो त्याच्यापेक्षा उर्वरित जे रस्ते आहेत MIDC मध्ये ते सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या वाडीपर्यंत जात आहेत। ज्यांनी जमीन दिलेली आहे, जो रस्ता MIDC पासून रेल्वे स्टेशनपर्यंत जातो 10 वर्षापूर्वी तो रस्ता डांबरीकरण MIDCने केलेला होता। आज जर MIDC म्हणत असेल की आमच्या रेकॉर्डला नाही, मग त्यावेळी तुम्ही रस्ता का केला? त्यावेळी तुम्ही रस्ता का केला? आज आमचं म्हणणं तो रस्ता सुद्धा रेल्वे स्थानकापर्यंत डांबरीकरण होण्याची जनतेला त्याची गरज आहे। तिथे वाहन वाहतूक त्या मार्गे बरीच होत असते। नेरूरपासून वालावल, कवठी, चनवान पासून वेंगुर्ल्यापासून त्या रस्त्याने वाहतूक होते, तरी त्या रस्त्याचं सुद्धा डांबरीकरण होण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे। म्हणून एवढा पैसा इथे वापरण्यापेक्षा जर तो ग्रामीण भागातील रस्त्यांना जर MIDCला वापरला तर निश्चित या निधीचा फायदा होईल। काम रोखणार काय? काम चालू झालं तर निश्चित ह्या रस्त्याची खासदार विनायक राऊत साहेब, आमदार वैभव नाईक यांच्या मार्फत आम्ही चौकशी लावून हे काम थांबवण्याचा प्रयत्न करणार आहोत शिवसेनेच्या माध्यमातून।